सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचं मी आभार मानतो। आगामी काही महिन्यामध्ये 2-2.5 महिन्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे। त्या निवडणुकीच्या अनुषंगाने देगलूर बिलोली मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा बालेकिल्ला आहे। या मतदारसंघात यापूर्वी शिवसेनेचे 3 वेळेस आमदार निवडून आलेले होते। एक वेळेस नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा ध्वज नगराध्यक्ष झालेला होता। पंचायत समितीवर 2 वेळेस शिवसेनेचे सभापती विराजमान झालेले होते। कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचा सभापती या ठिकाणी निवडून आलेला होता। प्रत्येक क्षेत्रात त्या ठिकाणी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी निवडून आले होते। शिवसेना भाजप युती असताना जिल्हा परिषदेला 2 जागा सुटल्या तर 1 जागा आमची निवडून यायची। पंचायत समितीला 4 जागा सुटल्या तर 3 जागा आमच्या निवडून यायच्या। नगरपालिकेला 6 वार्ड जर सुटले तर 4 जागा 4 वार्ड आमचे निवडून यायचे। असा हा शिवसेनेचा देगलूर बिलोली मतदारसंघ। बिलोलीमध्ये सुद्धा जवळपास 2 वेळेस शिवसेनेचा सभापती होता। अनेक सदस्य त्या ठिकाणी निवडून आलेले होते। अनेक ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आहेत। म्हणून सदरील ही जी जागा आहे शिवसेनेची हक्कानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे। या ठिकाणी आमची ताकद आहे। या ठिकाणी आमचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले होते आणि सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे महाविकास आघाडीचे ते भाजपमध्ये गेल्यामुळे इथली जागा रिक्त झालेली आहे आणि चव्हाण साहेबांसोबत अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते हे भाजपमध्ये गेलेले आहेत। म्हणून सदरील ही जागा शिवसेनेच्या हक्काची आहे। इथं शिवसेनेची ताकद आहे, शिवसेनेचं काम आहे, शिवसेनेचं कार्य आहे, शिवसेनेचं वजन आहे। म्हणून सदरील जागा ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा सोडण्यात यावी असं मागणी करण्यासाठी आम्ही शिष्टमंडळ देगलूर बिलोली तालुक्यातलं शिष्टमंडळ नुकतंच मुंबईला जाऊन त्या ठिकाणी मातोश्री येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना, शिवसेना नेते खासदार संजय राऊत साहेबांना, शिवसेना नेते खासदार मान्य श्री विनायक राऊत साहेबांना, शिवसेनेचे जिल्हा संपर्क नेते मान्य श्री बबनराव थोरात साहेबांना, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बंडू खेडकर साहेबांना, एकनाथजी पवार साहेबांना, अशा अनेक शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना त्या ठिकाणी आम्ही देगलूर बिलोली तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, शिवसेना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी लेखी मागणी या ठिकाणी केलेली आहे की सदरील जागा शिवसेनेला सोडण्यात यावं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्यात यावं अशी आमची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे। आणि पक्षाच्या वरिष्ठांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये सदरील जागा हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला राहील असं अभिवचन त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी देगलूर तालुक्यामध्ये शिवसेना सदस्य नोंदणी मोहीम, ज्या ठिकाणी कार्यकर्ता सक्षम नाही त्या ठिकाणी कार्यकर्ते तयार करणं, जिथं शाखा प्रमुख सक्षम नाही तिथं शाखा प्रमुख तयार करणं, भगवा सप्ताह पाळणं असा आम्ही या ठिकाणी उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे। म्हणून येणारी जागा ही 99.99% 1% फक्त 1 पॉइंट, राजकारणामध्ये एका पॉइंटनं काही होऊ शकते पण 99% 99 पॉइंट सदरील ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्याची विनंती केल्यानुसार ती सुटण्याची शक्यता नाही। 101% हे फायनल झालेलं आहे। म्हणून मी या ठिकाणी आपल्याला विनंती केलेली आहे। माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून या विभागामध्ये कार्यरत आहे। मागच्या 1996 पासून मी 3 वेळा जिल्हा परिषद निवडणूक लढिलो, पंचायत समिती निवडणूक लढिलो, परंतु 2012 मध्ये माझ्या पत्नीच्या रूपाने मी जिल्हा परिषद सदस्य झालो। जिल्हा परिषद सदस्य झाल्याच्या नंतर मी अनेक गोरगरिबाच्या प्रश्नाकडे लक्ष दिलो आणि प्रत्येकाला बरेच योजनेचा लाभ मी मिळवून दिलेला आहे। आणि तसेच मी जेव्हा या मागच्या 30 वर्षापासून एकनिष्ठेने काम करीत असताना आणि पक्ष नेतृत्वाकडे पक्ष संघटना वाढविण्याच्या दृष्टिकोनातून अनेक आंदोलनामध्ये मी भाग घेऊन माननीय महेशजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी सदैव प्रयत्न करीत आहे। आणि आंदोलन करीत असताना आमच्यावर अनेक वेळा केसेस झाले,
अनेक वेळा आम्ही जेल भोगलो. आज देखील आमच्यावर केसेस आहेत. आम्ही आजही कोर्टाच्या पायऱ्या तोडीत आहोत. आणि मागच्या 2009 पासून मी विधानसभा निवडणूक लढविण्याकरिता म्हणून इच्छुक आहे. आणि तेव्हा पण मी देगलूर हा मतदारसंघ स्वतंत्र झाल्याच्या नंतर मी 2009ला मी इथं उमेदवारी मागितलो, 2014ला उमेदवारी मागितलो, 2019ला पण उमेदवारी मागितलो. परंतु पक्षाकडे एक गद्दार सुभाष साबणे असल्यामुळे, तो माझ्यापेक्षा सिनियर असल्यामुळे तो पक्षाने त्याची दखल घेऊन मला बाजूला ठेवून मला संधी न देता त्यांना संधी दिलेली आहे. विनायकजी राऊसाहेब अशा सर्व दिग्गज नेत्यांना मी महेश पाटलाच्या नेतृत्वाखाली त्यांच्या लेटर हेडवर सर्वांकडे मागणी केलेली आहे आणि आम्हाला आश्वासन मिळालेले आहे की आपण हे मतदारसंघ आपल्याकडेच राहील आणि तुम्ही कामाला लागा. असं म्हणल्यामुळे आम्ही त्या ताकदीनिशी सर्वांनी आम्ही कामाला लागलो. आणि एक सांगायचं म्हणलं तर मी अतिशय गरीब आहे. मी झिरो मधून येत आहे आणि माझ्या पाठीशी माझ्याकडे हजारो शिवसैनिक तर आहेतच आहेत, पण माझी मित्रमंडळी आहेत. माझ्याकडे पैसा नसतानाही मला सर्व मित्रमंडळांनी पैसा जमा करून देत आहेत. जे काय खर्च लागेल ते त्यांनी करणार आहेत. मला माझ्यावर खर्च देखील पडणार नाही. म्हणून मी या ठिकाणी मी सर्व ताकदीनिशी तयार आहे. मी पक्ष सोडणार नाही, परंतु मी काम करणार नाही. जर समजा साबणे जर या महाविकास आघाडीचं जर प्रतिनिधित्व करत असेल तर या दल बदलूला जर परत पक्ष महाविकास आघाडीनं जर त्यांना जर उमेदवारी दिलं तर आम्ही कोणी शिवसैनिक काम करणार नाही. कारण मागच्या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही पोटतिडकीनं महेश पाटलाच्या नेतृत्वाखाली जिथे हा गद्दार झाला, कोण सुभाष साबणे हा गद्दार झाला, पक्षाला धोका दिला, कार्यकर्त्याला धोका दिला, मतदाराला धोका दिला. आणि म्हणून त्याचा वचपा काढण्यासाठी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आदेश पाळून आम्ही महाविकास आघाडीचं धर्म पाळून आज आम्ही जिथे सांता बोरकरला तन मन धनाने निवडून दिलो. परंतु तो देखील गद्दार निघाला आणि आज भाजपात गेला. त्यांना पूर्ण निराशा केला, मतदारसंघाची निराशा केला, कार्यकर्त्याची निराशा केला, सर्व या भागातील मतदारांची निराशा केला. या गद्दाराला तर 100% आम्ही धडा शिकू. त्याबरोबर सुभाष साबणेला देखील धडा शिकू. आम्ही या दोघांचं बी काम करणार नाही. सुभाष साबणे तर म्हणताय की फायनल आहे आणि जर मी फायनल आल्यानंतर शिवसेनेची माझ्या पाठीशी राहतील असं मतदारसंघामध्ये नाही, शक्यच नाही. हे शक्य नाही. तो काही वर्डल, कारण तो एक दल बदलू आहे. घंट्याला पक्ष बदलतो. म्हणजे काय येडी जनता आहे का त्याच्या मागे जायला? जनता त्याच्या मागे जाणार नाही. तो कुठेही असेल तर यापुढे मी आज ठाम मत सांगतो की यापुढे साबणे नावाचा माणूस या मतदारसंघामध्ये पुन्हा 100% कधीच त्यांना आमदार होणार नाही. त्यानंच नाही, त्या साबणे नावाचा माणूस होणार नाही. आणि तो माझी म्हणजे माझीच राहणार आहे. आणि तोच राहणार तर इथं जिथे सांता बोरकर माझीच राहणार आहे. माजी आमदार जिथे सांता बोरकर यांचा माझ्या पक्षात गेला. आता देगलूर विधानसभेसाठी 2 व्यक्ती उमेदवारी मागत आहेत. ते माजी आमदार सुभाष साबणे आणि जिथे सांता बोरकर. तर ह्या दोघांची चर्चा चालू आहे. हे असताना पक्षश्रेष्ठी आपला विचार करतील, 100% करतील. कारण मी एक निष्ठावंत आहे. मी मागच्या 30 वर्षापासून कार्यरत आहे. कारण माझा जन्म ह्याच मतदारसंघात झाला आणि माझं मरण पण ह्याच मतदारसंघात होणार आहे आणि ह्याच पक्षामध्ये होणार आहे. विशेष म्हणलं तर माननीय उद्धवजी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आशीर्वादाने मी ह्याच पक्षामध्ये आहे आणि ह्याच पक्षामध्ये मी पण कायमस्वरूपी राहणार आहे. माझं त्यांचं काय म्हणणं नाही. तो आपल्याशी काही त्यांचा आमचा संबंध आलेला नाही. तो
शिंदे हा गद्दार आहे, शिंदे गद्दार आमच्या पक्षामध्ये तो पक्षाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून तो गद्दारी केला आणि त्या गद्दारासोबत जो कोणी जाईल तो गद्दार राहील, त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही आणि आम्ही त्याला मदत करणार नाही. तो आमच्या विरोधक म्हणून राहील आणि आम्ही त्याचे विरोधक म्हणून राहणार. याबद्दल मी काय कॉमेंट करू शकत नाही, मी काय बोलू शकत नाही. तो पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. तसं जर झालं तर निवडणुकी आम्हाला अतिशय सोपीच आहे. जर निवडणूक एकत्र आले तर नाही, एकत्र येण्याचा विषय नाही. तो निर्णय उद्धव बाळासाहेब ठाकरे पण ह्या देगलूर मतदारसंघामध्ये जर शिंदे सेना थोडक्यात गद्दार सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये ही निवडणूक झाली तर ही निवडणूक आम्हाला अतिशय सोपी. आम्हाला गुलाम लागले तरी काय हरकत, एवढी सोपी आम्हाला या ठिकाणी या दोन गद्दारा विरोधात सुद्धा राज्यात निवडून झाली. अशी जरी निवडणूक तर झाली तर जनता निश्चितच, महाराष्ट्रातील जनता, हिंदुस्थानातील जनता हे गद्दारांच्या पाठीची कधी उभा राहिली. म्हणजे पाठीत खंजीर खुपसला, माया समाज पक्षाच्या पाठीत वार केला. त्यांच्यासोबत आपली महाराष्ट्रातील जनता, होळीबाबी मायबाप जनता त्या गद्दारांना कधी साथ देणार, खुद्दारांना, निष्ठावानाला साथ देईल आणि येणारी विधानसभेची निवडणूक आम्हाला अतिशय सोपी, सरळ, सुलभ आमचा विजय त्या ठिकाणी जर जोगात लढत झाली तर विजय घोषित करायला आम्हाला हरकत नाही. म्हणून आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो की निवडणूक गद्दार सेना आणि निष्ठावान सेना अशीच लागणार, म्हणजे आम्हाला फार सोपं जाणार, आम्हाला मेहनत करायची सुद्धा गरज पडणार. सध्या महाविकास आघाडीमध्ये बाजूच्या तालुक्यातून देगलूरमध्ये विधानसभेसाठी आयात होणारा आमदार येणार आहे अशी चर्चा जनतेचा आहे. याबद्दल तुम्ही काय म्हणता? आयात म्हणजे कोण आयात? म्हणजे बाजूच्या तालुक्यातून इकडं येणार. देगलूरची जनता आता शहाणी झालेली आहे. कोणी या टिकली लावून जा, टिळा मारून जा, आता हे चालणार नाही. देगलूर बिलोली मतदारसंघातलाच उमेदवार या ठिकाणी विजय होणार आहे. दुसरा कोणता बाहेरून आलेला उमेदवार या ठिकाणी टिकणार नाही, निभाव लागणार नाही. हे बाहेरच्या येते खळ भरून घेऊन जातात. त्यांना आपल्या मातीशी, आपल्या जनतेशी, इथल्या प्रश्नाशी, इथल्या लोकांच्या सुखदुःखाशी, शेतकऱ्याशी, निराधाराशी, शेतमजुराशी काही देणं घेणं राहिलं. त्यांना यायचं, पैसे सोडायचं, निवडून यायचं आणि 5 वर्ष खळ भरून यायचं. एकच काम त्या ठिकाणी राहते. आम्ही या पहिले बघलेलं आहे, पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्थानिक उमेदवार, देगलूर बिलोली मतदारसंघातलाच उमेदवार या ठिकाणी जनता निवडेल आणि जनता त्यांना निवडून आणेल असं मी या ठिकाणी ठामपणे सांगतो. निवडणूक लढवणार आहात, यामागील तुमचे उद्देश काय आहेत की काही नवीन केली आहे का? देगलूर हा मतदारसंघ तिन्ही राज्याच्या सीमेवर बसलेला आहे आणि ह्या मतदारसंघाची बोलीभाषा अनेक भागामध्ये अनेक वेगळी भाषा बोलली जाते आणि आजपर्यंत या ठिकाणी या भागातील जे काही प्रतिनिधित्व केलेले आहेत त्यांच्याकडून या मतदारसंघाचा विकासच झालेला नाही, विकास थांबलेला आहे. कारण विकास करण्याची त्यांच्याकडे कौशल्यच नाही. मी आज थांबत सांगतो, कारण या ठिकाणचा पाण्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न आहे, या ठिकाणी रोजगारांचा प्रश्न आहे, या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न आहे, या ठिकाणी वीजचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी शिक्षणाचा प्रश्न आहे. या सर्व प्रश्नावर मला आवर्जून काम करायचं आहे. कारण सिंचनाचा प्रश्न आहे, तो सिंचनाचा प्रश्न मागच्या बऱ्याच काळापासून लेडी प्रकल्पाचा हा कार्यक्रम इथे थांबलेला आहे. जरी अधूनमधून त्याला कुठेतरी ब्रेक येते आणि त्यांना वर्षानुवर्षी तसंच लोटत चाललेलं आहे. म्हणून इथल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. आरोग्याचा प्रश्न इथं फार मोठा आहे, कारण या भागामध्ये एखादा मोठा कॉलेज नाही, एखाद्या वैद्यकीय कॉलेज पाहिजे. कारण इथल्या भागामध्ये इथले सुशिक्षित म्हणजे चांगल्या पोस्टला जाण्यासाठी म्हणून जे काही वैद्यकीय शिक्षण प्राप्त करण्यासाठी जे काही मुलं तयार होतात तर त्यांना बाहेरगावी जावं लागते. म्हणून असा एक वैद्यकीय
महाविद्यालय या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे किंवा या ठिकाणी जे काही उत्पन्न होते तर त्या उत्पन्नाच्या महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काही शेतीमालाची बँक खोलली गेलेली आहे तर ती बँक या ठिकाणी देखील काढण्यात यावे असं मी माझ्या वतीनं जर पुढे जर या भागातील जर जनतेनं जर मला विश्वास ठेवून जर उद्या जर मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तर हा प्रश्न मी धरून ठेवून आणि इथं तो बँक ओपन करण्याचा मी प्रयत्न करेन. अजून दुसरी गोष्ट म्हणजे एमआरजीएसच्या योजनेमधून अनेक आता हे जलजीवनचा एक प्रश्न आहे, सिंचनाचा प्रश्न आहे, मोठमोठे विहिरी काढून या ठिकाणी आणि त्याच्यानंतर या भागाला एक मलाड नदी, लेडी नदी आणि गोदावरी नदी अशा 3 नद्या प्राप्त झालेल्या आहेत आणि काही भाग मांजरा नदीचा झालेला आहे. तर या नद्यावर एक कोल्हापुरी बंधारे, जास्तीत जास्त कोल्हापुरी बंधारे बांधून मी या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांना पाणी जास्तीत जास्त कसं पुरवठा होईल आणि जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कसा सुटेल यासाठी मग प्रयत्न करावे असं मला वाटते. आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून अजून जरी इथं जर एखाद्या दवाखानाची निर्मिती करता आली तर ते मी करण्याचा प्रयत्न करेल. आणि एक इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी देखील व्हावे अशी माझी इच्छा आहे. माझ्या मनातले मी काही शब्द बोलून दाखवलो तर याकडे मी निश्चितच प्रयत्न करेल. या उद्देश घेऊन मी जनतेपुढे आलो. आमचे माझे दैवत, आज मी दैवत म्हणतो, महेश पाटील आणि महेश पाटलाच्या नेतृत्वाखाली जेवढी टीम आहे तेवढी मला विश्वास दिलेली आहे. विश्वासघात कधीच मी न करता विश्वासघात न करता मी त्यांच्या विश्वासाला समोर जाऊन विश्वास लोकांमध्ये प्राप्त करून मी कार्य करण्याचा मी 100% प्रयत्न करेन. माझे आमदार रोजगार आणि याच्यासाठी एक महत्वाचं आहे की यांना जर करायलाच पाहिजे होतं तर एखाद्या आपल्या भागामध्ये एकतर देगलूर या ठिकाणी एक मोठी एमआयडीसी आहे. त्या एमआयडीसी मध्ये जर अनेक जर आपण प्रकल्प उभा केला असता तर त्या प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला असता आणि आपल्या भागातले काही तरुण तिथं कामाला लागले असते. त्याच्यानंतर आणि असे जर समजा युनिट आणले, एक युनिट आणले तर या ठिकाणी काम स्थलांतर होऊ शकत नाहीत. इथला कारखाना बंद पडलेला आहे, इथला रामतीरचा कारखाना बंद पडला, तो कारखाना वागलवाड्याचा कारखाना जर सुरळीत चालला तर देखील लोकांची तिथं रोजगार निर्मिती होईल आणि तिथले मजूर स्थलांतर होणार नाहीत. हे जर दूरदृष्टी आणि त्याच्यानंतर इथे सूतगिरणी आहे आपली, हे जे युनिट आहे हे युनिट जर चालू जर राहिले असते, जर चालू होऊन जर रोजगार उपलब्ध झाला असता तर इथले लोक, इथले रोजगारी बेरोजगार बाहेरगावी गेले नसते आणि त्यांना रोजगार उपलब्ध झाल्यामुळे त्यांचे कुटुंब स्थलांतरित झाले नसते असं मला वाटते.